त्यामुळे निश्चित स्वरूपात 15 वर्ष दादांनी गावोगावी जाऊन लोकांपर्यंत जाऊन जे काही प्रश्न ची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे ते तर त्यात तुम्ही परत उडी मारताय. तुम्हाला पुन्हा 5 वर्षापासून बे चालू करावं लागणार. दादा खूप म्हणजे खूप पुढे गेलेत आज त्या प्रशासकीय किंवा कामांच्या स्वरूपात, सामाजिक किंवा राजकीय स्वरूपात. एवढं असतानाही आढळरावांवर आज टीका होते. प्रचारामध्ये आढळरावांची सुद्धा दमछाक होताना दिसते. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फेस आणलाय अशी पण चर्चा होते. नाही, हे प्रसारमाध्यमातून हे आहे, परंतु जनसामान्य लोकांमध्ये एक त्यांचं मत केव्हाच ठाम केलेलं आहे. हे ठीक आहे, तुम्ही आम्ही बोलले चर्चेला खूप काही मीही बोलू शकतो किंवा अनेक माझे हे बोलू शकतात. जे 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 काही ठराविक लोक प्रसारमाध्यमांच्या समोर येत आहेत तीच लोक बोलत आहेत. अमोल कोल्हेंना तुम्ही स्पर्धक मानत नाही? नाही, मी तर नाही मानणार. वैयक्तिक स्वरूपात तर नाही मानणार. एक अभिनेता म्हणून निश्चित मला त्यांचा आदर आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाली की बैलगाड्याच्या पुढे घोडीवर मीच बसणार असं अमोलजी कोल्हे म्हणतात. परंतु त्यांच्या पक्षाचे सर्व आदरणीय पवारसाहेब बाकीचे नेते बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये फारसे सकारात्मक नाही. मग कोल्हे साहेबांचं हे वक्तव्य कितपत सत्यामध्ये उतरल? जर अमोल कोल्हेजी असं म्हणत असतील तर निश्चित स्वरूपात आज इतक्या वर्ष ते संभाजी महाराजांची मालिका करतायत तर तो त्यांचा एक छंद बनून गेला असेल आणि त्या स्वरूपात जर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल असंही आपण मानू शकतो ना. घोडीवर बसायचं आणि घोड्यावर बसायचं कोणालाही हे नाही आहे. मलाही शौक आहे, मलाही वाटतं, परंतु माझ्याकडे ती हे नाही ना, कला नाही ना. त्यांच्याकडे ती कला आहे, ती बसू शकतील. आणि आता नाही बैलगाड्या बंद आहे तर घोड्यांची शर्यत होतच आहे ना, नाही असं काय नाही. घोडी पळवत आहे. पुणे जिल्हा पवारसाहेबांचा बालेकिल्ला. पवारसाहेबांना ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळाला नाही. शिवसेनेतला एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतला आणि त्यांना उमेदवारी दिली. ठीक आहे, पक्षात कोण जातं येतं हा भाग वेगळा आहे, परंतु पवारसाहेबांना ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सक्षमपणे उमेदवार मिळाला नाही. तुम्ही कसं पाहता? निश्चित स्वरूपात ज्यांनी शेवटी कसं आहे, पवारसाहेब एक धुरंधर राजकारणी आहात आणि आहेत, त्यांच्याहीबद्दल आम्हाला अत्यंत मनापासून आदर आहे. एक जाणता राजा म्हटलं जातं, परंतु आपल्या माध्यमातून ठीक आहे पवारसाहेब आदरणीय आहात, परंतु जे काही त्यांची जे खाली जी काही म्हणेन नेत्यांची मंडळी आहेत त्यांची समाजाकडे आणि सामाजिक बांधिलकीचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आणि पवारसाहेबांच्या विचारामध्ये खूप फरक पडत चाललेला आहे. म्हणून हे सगळं हे पुढे येत चाललं आहे की अनेक पर्याय उपलब्ध विकल्प पुढे येत आहेत. तर त्या स्वरूपात पवारसाहेबांनाही वाटलं नसेल, दादांनाही वाटलं नसेल की आज शिवाजीदादांसारखा तोला मोलाचा आपल्या पक्षामध्ये कोणी कुवत असेल नसेल तर ती त्यांनी पक्षपातळी आजमावली असेल आणि त्या दृष्टिकोनातून समजा संभाजी महाराज किंवा संभाजींची मालिका करतात अमोल कोल्हे हे त्यांनी योग्य वाटलं असेल तर म्हणून त्यांना त्या स्वरूपात तिकीट दिलं असेल. सेना भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सिंचन घोटाळ्याचे आकडे मोठमोठे सांगितले जातात, प्रत्यक्षात कृती काय होत नाही. नाही बघा, प्रत्येक गोष्टचं सक्षम पुराव्यानिशी जाणं हे महत्त्वाचं आहे. उगाच थाटोमाटो त्याच्यावर चर्चा करून हे सगळ्या गोष्टी निश्चित जे काय 5 वर्ष पुरावे नाही मिळाले येतील पुढे काही. शेवटी प्रशासकीय पातळीवर सगळ्या गोष्टींना का लगेच आज बोलले ना उद्या लगेच होणार आहे असंही काही नाही ना, होतही नाही ना. असं ज्या काही प्रशासकीय टर्म्स असतात त्याही फुलफिल केल्याच जातात आणि राजकीय जर त्यांचे त्या स्वरूपात हे असतील, मी मगाशी म्हणलं की आता जनता एवढी भोळी राहिली नाही आहे. देशाचं नेतृत्व आदरणीय पवारसाहेब कणखरपणे सांभाळू शकतात की नरेंद्र मोदी? तुलनात्मक दृष्ट्या तुलना तर करू जाऊ नये, कारण पवारसाहेबांची तेवढी उंची आहे नाही असं काही नाही, परंतु आज जर देशाला गरज असेल तर नरेंद्र मोदींची. प्रेक्षक तुम्ही ऐकताय, देश कोण सक्षमपणे चालू शकतो. पवारसाहेबांचं पण काम चांगलं आहे, नरेंद्र मोदी यांचे पण निर्णय चांगले आहेत, काही निर्णय चुकले असं पण म्हटलं जाते.